नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलवटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 9 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे? ओके, तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्राने पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना ही नुकतीच सुरू केलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना बघा, या नावाची योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आणि ही जी योजना आहे ती महाराष्ट्र सरकारने 2026च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली आहे. ओके, तर बघा, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची तरतूद आहे आणि 30 सप्टेंबर 2025पर्यंतचे थकीत कर्ज या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात असू द्या माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, भारतातील कोणत्या राज्यात 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे? तर बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच कर्नाटक. तर कर्नाटक या राज्य सरकारने नुकतीच भारतातील 16 वर्षाखालील म्हणजेच कर्नाटक राज्यामधील 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावरती बंदी घातलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कर्नाटक सरकारने 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी जाहीर केलेली आहे. ओके, तर बघा, नुकताच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हा निर्णय मुलांमध्ये वाढणारी मोबाईल व सोशल मीडिया व्यसन, तसेच मानसिक आरोग्य समस्या आणि ऑनलाईन धोके कमी करण्यासाठी घेण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात असू द्या माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, इंडिया स्टील समिटची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलीच आवृत्ती असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, इंडिया स्टील समिटची पहिली आवृत्ती ही, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे म्हणजेच नवी दिल्ली. तर बघा, नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये इंडिया स्टील समिटची पहिलीच आवृत्ती आयोजित केली जाणार आहे. तर बघा, इंडिया स्टील म्हणजेच भारत स्टील समिट 2026ची पहिली आवृत्ती ही नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे. आणि हा समिट जो आहे तो 16 ते 17 एप्रिल 2026 रोजी भारत मंडपम प्रगती मैदान नवी दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. तर बघा, या कार्यक्रमामध्ये स्टील, खाण तसेच तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रातील जागतिक नेते सहभागी होणार आहेत. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, डॉक्टर भार्गव मल्लप्पा यांनी इंडोनेशिया या देशामध्ये कोणत्या प्रतिष्ठित पदवीने सन्मानित करण्यात आले आहे? बघा, डॉक्टर भार्गव मल्लप्पा यांना DATO म्हणजेच डाटो या प्रसिद्ध प्रतिष्ठित पदवीने सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, डॉक्टर भार्गव मल्लप्पा यांना इंडोनेशिया या देशामधील कुटाई मुलवरमम राजघराण्याकडून ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा, ही जी पदवी आहे ती समाजकार्य, मानवतावादी उपक्रम आणि तसेच आंतरराष्ट्रीय सहकारी क्षेत्रातील योगदानासाठी दिली जाते. ओके, तर लक्षात असू द्या, डॉक्टर भार्गव मल्लप्पा यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, अट्टुकल पोंगल हा उत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5चं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच केरळ. तर बघा, केरळ या राज्यामध्ये अट्टुकल पोंगल हा उत्सव साजरा केला जातो. तर बघा, नुकताच हा उत्सव सुरू झालेला आहे. तर केरळ या राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. लक्षात असू द्या, तिरुवनंतपुरम ही केरळ या राज्याची राजधानी आहे. ओके, तर बघा, लक्षात ठेवा. आणि केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनरई विजयन. ओके, लक्षात असू द्या. चला बघा, हा जो उत्सव आहे तो अट्टुकल भगवती मंदिर तिरुवनंतपुरम येथे आयोजित होतो. आणि या दिवशी लाखो महिला रस्त्यावर मातीच्या भांड्यामध्ये
पोंगल म्हणजेच गोड नैवेद्य बनवून देवीला अर्पण करतात. तर बघा, या उत्सवामध्ये जगातील महिलांचा सर्वात मोठा धार्मिक हा जो उत्सव आहे तो जगातील महिलांचा सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जातो आणि त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालेली आहे. ओके, तर बघा, जगातील सर्वात मोठा महिलांचा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जातो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. चर्चेत असणारा जगातील सर्वात मोठा आम्लयुक्त गीजर ज्याचं नाव आहे एकिनस कोणत्या देशात आहे? तर बघा, चर्चेत असणारा जो जगातील सर्वात मोठा आम्लयुक्त गीजर एकिनस आहे तो अमेरिका या देशामध्ये आहे. ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. तर अमेरिका या देशामध्ये जगातील सर्वात मोठा आम्लयुक्त गीजर एकिनस हा स्थित आहे. ओके, तर अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि अमेरिकेचे पंतप्रधान आहेत डोनाल्ड ट्रम्प. ओके, लक्षात असू द्या. चला, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 बघा. इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स असणारा जगातील पहिला राजकारणी नेता कोण बनला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले राजकारणी नेते बनलेले आहेत. ओके, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो जगातील पहिलेच असल्यामुळे. चला, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. भारतीय बायनस महोत्सवाचे आयोजन करणारे डिब्रूगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच ओडिसा. तर बघा, ओडिसा हे राज्य भारतीय बायनस महोत्सवाचे आयोजन करणारे डिब्रूगड म्हणजेच भारतीय बायनस महोत्सवाचे आयोजन डिब्रूगड वन्यजीव अभयारण्य ओडिसा या राज्यामध्ये झालेले आहे. ओके, तर लक्षात असू द्या माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे अभयारण्य आहे ते हिराकूड धरणाच्या जवळ आहे. ओके, आणि बघा, हिराकूड धरणाच्या जवळ आहे आणि येथे भारतीय बायनस म्हणजेच गौर मोठ्या प्रमाणात आढळतात. ओके, तर बघा, वन्यजीव संवर्धन आणि पर्यटन वाढवण्यासाठी बायनस महोत्सव आयोजित केला जातो. तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, वन्यजीव संवर्धन आणि पर्यटन वाढवण्यासाठी बायनस महोत्सव आयोजित केला जातो असे याचे मुख्य उद्देश आहे. ओके, तर चला, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच BP सिंग. तर BP सिंग हे नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणजेच DGONA हे बनलेले आहेत. ओके, म्हणजेच त्यांनी नुकताच हा पदभार स्वीकारलेला आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच दीपक गुप्ता. तर दीपक गुप्ता यांची गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, दीपक गुप्ता जे होते ते गेल इंडिया लिमिटेडमध्ये डायरेक्टर प्रोजेक्ट्स या पदावर होते. ओके, ते पहिल्यांदा डायरेक्टर प्रोजेक्ट्स या पदावर होते. तर बघा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने त्यांची CMD म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी 1 मार्च 2026 पासून पदभार स्वीकारलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गेल इंडिया लिमिटेड याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. तर बघा, ही जी कंपनी आहे ती सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी नैसर्गिक वायू कंपनी आहे आणि याची स्थापना झाली होती 1984 या वर्षी आणि या कंपनीचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. तसेच ती मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस या मंत्रालयाच्या आधिपत्याखाली काम करते. ओके, म्हणजेच त्यांच्या नियंत्रणाखाली काम करते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आजचे सर्व करंट अफेअर्सचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.